नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न, जे की MPSC UPSC इतर सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. दुर्गाबाई देशमुख, 4. सर BN राव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। पुढील प्रश्न आहे, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 1. 26 ऑक्टोबर 1949, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 26 डिसेंबर 1949, 4. 26 जानेवारी 1950। तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारले गेले। नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949ला। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. जवाहरलाल नेहरू, 4. सरदार वल्लभभाई पटेल। तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो, नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। पुढील प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी अंमलात आले? 1. 26 जानेवारी 1991, 2. 26 जानेवारी 1950, 3. 26 नोव्हेंबर 1949, 4. 26 जानेवारी 1949। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950ला भारताचे संविधान अंमलात आणले गेले। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? 1. महात्मा गांधी, 2. मौलाना आझाद, 3. राजकुमारी अमृता घोष, 4. हंसाबेन मेहता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1. महात्मा गांधी। महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा प्रश्न। पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा। 1. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, लोकशाही, सार्वभौम, 2. गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सार्वभौम, 3. लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, 4. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, शब्दांचा योग्य क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, नंबर 4. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य। भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील शब्दांचा योग्य क्रम कोणता आहे? तर नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य। तर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली? 1. 26 नोव्हेंबर 1949, 2. 26 जानेवारी 1950, 3. 15 ऑगस्ट 1947, 4. तिन्हीपैकी एकही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 या तारखेपासून अंमलात आली। 2 याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 या तारखेपासून अंमलात आली। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? 1. A.K. अय्यर, 2. K.M. मुंशी, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. N. माधवराव। तर संविधान मसुदा समितीचे सदस्य हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते, 3 याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? 1. धर्मनिरपेक्ष, 2. साम्राज्यवादी, 3. लोकशाही, 4. प्रजासत्ताक। तर भारत हे साम्राज्यवादी राष्ट्र नाही, 2 याचं योग्य उत्तर आहे, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही आहे? साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही आहे। पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? 1. भारतीय जनता, 2. न्यायसंस्था, 3. संसद, 4. कार्यकारी मंडळ। तर भारतीय संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम आहे, 1 याचे योग्य उत्तर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? 1. मिनर्वा मिल्स खटला, 2. केशवानंद भारती खटला, 3. मेनका गांधी खटला, 4. A.K. गोपालन खटला। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नंबर 2 केशवानंद भारती खटला। तर पुढील प्रश्न पाहूया, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4. महात्मा गांधी। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष नंबर 3 याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। तर पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? 1. मूलभूत कर्तव्ये, 2. सरनामा,
3 व्यक्तिस्वातंत्र्य, 4 एकेरी नागरिकत्व। तर विद्यार्थी मित्रांनो, घटनेचा आत्मा सरनामा याला म्हटले जाते। नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे सरनामा। पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? 1 रोजगाराचा अधिकार, 2 माहितीचा अधिकार, 3 बालकांचा अधिकार, 4 समान कामासाठी समान वेतन। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 माहितीचा अधिकार। या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही। पुढील प्रश्न आपण पाहूया, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? नंबर 1 कलम 12 ते 35, नंबर 2 कलम 5 ते 11, नंबर 3 कलम 1 ते 4, नंबर 4 कलम 36 ते 51। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या कलमान्वये देण्यात आलेले आहे। पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? नंबर 1 कलम 15, नंबर 2 कलम 16, नंबर 3 कलम 17, नंबर 4 कलम 18। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 कलम 17। भारताच्या राज्यघटनेतील कलम 17 नुसार या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? नंबर 1 कलम 14 ते 18, नंबर 2 कलम 25 ते 32, नंबर 3 कलम 14 ते 32, नंबर 4 कलम 19 ते 22। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 कलम 14 ते 18 या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे। कोणत्या कलमान्वये? तर कलम 14 ते 18 कलमान्वये। पुढील प्रश्न आपण पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते असे म्हटले आहे? 1 अनुच्छेद 31, 2 अनुच्छेद 14 ते 18, 3 अनुच्छेद 21, 4 अनुच्छेद 32। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 अनुच्छेद 32। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद डॅश डॅश मध्ये दिले आहे? 1 कलम 22, 2 कलम 21, नंबर 3 कलम 20, नंबर 4 कलम 19। तर भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद कलम 20 मध्ये दिले आहे। नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण अनुच्छेद कलम 20 मध्ये दिले आहे। पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? नंबर 1 संघटनेचे स्वातंत्र्य, नंबर 2 मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, नंबर 3 शिक्षणाचे स्वातंत्र्य, नंबर 4 एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 स्वातंत्र्य शिक्षणाचे स्वातंत्र्य। शिक्षणाचे स्वातंत्र्य हे कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये स्वातंत्र्याचा समावेश नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तर नक्की कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।